मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पूर्वी आमच्या शाळकरी वयात किंवा कॉलेजच्या काळामध्ये पावसाळ्याच्या काळामधलं एक व्यंगचित्र मला आठवतं. आणि ते एकाच व्यंगचित्रकाराचं नव्हतं. अनेक व्यंगचित्रकारांनी तीच कल्पना घेऊन वेगवेगळ्या काळामध्ये पावसावर केलेलं तर व्यंगचित्र होतं. आणि पावसावर म्हणण्यापेक्षा हवामान खात्यावर काढलेलं व्यंगचित्र होतं. म्हणजे कधी तो कोणतरी माणूस छत्री बगलेत मारून चाललाय आणि त्याला समोरचा म्हणतो, अरे पाऊस नाही, तू छत्री का घेऊन चाललायस? नाही, हवामान खात्याने सांगितले आज पाऊस पडणार नाही, आणि सांगितले नाही पडणार म्हणजेच पडण्याची भीती आहे, म्हणून छत्री घेऊन निघालोय. कल्पना हीच घेऊन अनेकांनी या स्वरूपाचं व्यंगचित्र काढलेलं मला आठवतं. थोडक्यात काही माणसं अशी असतात की जे बोलतात तसं होत नाही. शरद पवार हे त्यासाठी प्रसिद्ध आहेत की ते बोलतात ते करत नाहीत आणि करतात ते बोलत नाही. किंवा शरद पवार जी भीती व्यक्त करतात तेव्हा आपण निश्चिंत राहावं की असं काहीही होणार नाही, कारण आपण थापा मारतो हे शरद पवारांनी यापूर्वी अनेकदा जाहीरपणे कबूल केलेलं आहे. इतर लोक कबूल करत नाहीत, पण पवारांना आपण तेवढं प्रामाणिक मानलं पाहिजे की मुंबईत 11 बॉम्बस्फोट झाले होते, पण आपण मुस्लिम वस्तीत आणखीन एक बॉम्बस्फोट झाल्याची खोटी गोष्ट दूरदर्शनवर सांगितली. हे 12 वर्षानंतर शरद पवारांनी कबूल केलं, म्हणून मी त्यांना प्रामाणिक म्हणतो. पण शरद पवार वगळले तर अनेक राजकीय भाष्यकार, विश्लेषक, नेते असे आहेत की त्यांनी सांगितलं की आज अमुक अमुक होणार आहे किंवा आणखीन 8 दिवसात तमुक तमुक होणार आहे, तर आपण निश्चिंत राहावं, तसं काहीच होणार नाही. आणि उलट त्यांनी सांगितलं की बघ असं खूप काहीतरी चांगलं होणार, तर आपण सावध राहायचं की काहीतरी भयंकर होईल. मी माझा एक गमतीशीर अनुभव सांगतो मित्रांनो. आमच्याकडे एक ज्योतिषी यायची आणि घरातली सगळी मंडळी, नात्यातली वगैरे, गोत्यातली, कुटुंबातली, ही अगत्याने त्यांना हात दाखवायचे आणि काय होणार काय नाही हे सांगायचे. असं 2-3 ज्योतिषांच्या बाबतीत माझं झालं. माझा त्यावर अविश्वास आहे किंवा मला ते खोटं वाटतं असं बिलकुल नाही, पण मला ते सगळं तार्किकदृष्ट्या पटत नाही, म्हणून मी माझा हात दाखवायला कोणाला जात नाही. कोणी हट्ट केला, बघ बाबा तुला बडबडायचं ते बडबड, मी त्याच्यावर विसंबून राहत नाही. असाच एक ज्योतिषी जेव्हा मला म्हणाला, अहो अमुक काळात तुमचा प्रचंड फायदा होणार आहे, मी त्याला सांगितलं एक काम कर, तू म्हणतोस ते किती 1 कोटीची रक्कम असेल, 10 कोटी असेल, 90% तुला, 10% मला आत्ता देऊन टाक, मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, हा फायदा झाला की तो तुझा. सांगायचा हेतू असा की ज्या वेळेला काही माणसं बोलतात तेव्हा त्याच्या उलटं होण्याची शक्यता असते किंवा त्यांनी सांगितलेलं होणारच नाही अशी शक्यता असते. आणि अशी माणसं आपल्या समाजामध्ये आपल्याला माहिती आहेत, त्यांचे चेहरे माहिती आहेत. अगदी अलीकडच्या काळातलं आपण घेतलं तर ते असीम सरोदे आहेत, प्रख्यात वकील आहेत, ते फक्त चॅनेलवर असतात, कोर्टात दिसतच नाहीत. दुसरे जगातले सगळ्यात मोठे संविधान तज्ज्ञ, घटनातज्ञ उल्हास बापट आहेत. त्यांनी जे जे काही गेल्या 1.25 वर्षात सांगितलं त्यातली एकही गोष्ट अचूक ठरली नाही, खरी ठरली नाही, पण खोटी नक्की ठरली. तर अशी माणसं जी असतात ते जे सांगतात त्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू नये किंवा निश्चिंत राहावं. किंवा हे म्हणतायत ना, मग ठीक आहे, त्यांनी सांगितलं ज्या गाडीत बसलायस त्या गाडीचा ॲक्सिडेंट होणार, डोळे झाकून शांतपणे झोपा, गाडी सुरक्षित जाणार, कारण यांनी सांगितलं आहे. अशी माणसं असतात आपल्या आयुष्यामध्ये, तुम्हालाही भेटलेले असतील अनेक जण. पण मी सार्वजनिकरित्या जे चेहरे तुमच्यासमोर आहेत ते सांगतोय की बापटांनी सांगितलं ना 16 आमदार अपात्र होणार, कोर्ट ठरवणार, नाही झालं. आणि मी तर तुम्हाला छाती ठोकपणे सांगत होतो तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी असतील, पण उल्हास बापट सांगतायत की सुप्रीम कोर्टाला त्यांना अपात्र ठरवावंच लागेल.
त्यांच्या आधारावरच मी गॅरंटी देत होतो प्रत्येक व्हिडिओतून की 16 आमदारांना सुप्रीम कोर्ट कुठल्याही परिस्थितीत अपात्र ठरवणार नाही. तेव्हा मी त्याचं घटनात्मक आणि कायदेशीर किंवा आजवरच्या निकालांच्या आधारावर तार्किक विश्लेषण केलं होतं. पण माझ्या मनाच्या आत एक वेगळा आत्मविश्वास होता की ज्या अर्थी उल्हास बापट सांगतायत की सुप्रीम कोर्टाला अपात्र ठरवावंच लागेल, याचा अर्थ निश्चिंत राहा, हे अपात्र ठरत नाहीत. आणि यातले 1-2 आमदार माझ्या परिचयाचे आहेत, तेही माझ्याशी बोलत होते. मी त्यांना सांगितलं निश्चिंत राहा, तुम्हाला ऑलरेडी उल्हास बापटांनी पात्र ठरवलेलं आहे. कारण ते अपात्र ठरवतात तेव्हा पात्र होत असतं. आणि झालं तसंच. अजूनही 14 महिने उलटून गेलेत, पण त्या अपात्रतेचा कुठलाही निकाल लागू शकलेला नाही. आणि म्हणून तुमच्या आसपास वावरणारे, भोवती दिसणारे असे लोक जे असतात ना, त्यांच्या बोलण्यावरून पण आपल्याला काय घडू शकतं आणि काय घडू शकणार नाही याचा अंदाज करता येतो. आपणही भाकीत करू शकतो, हां हा बोलला म्हणजे नेमकं उलटं होणार आहे, याविषयी आपण निश्चिंत होतो. कुमार केतकर त्यातले आहेत. उल्हास बापट, असीम सरोदे ही आजकालची मंडळी आहेत. कुमार केतकर यातले खूप जुने आहेत. म्हणजे ज्यावेळेला 95 साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून केतकरांनी जी भाकीतं आणि भविष्य वर्तवलेली आहेत त्याची अग्रलेखाची कात्रणं मी जपून ठेवलेली आहेत. कसं पदोपदी केतकरांनी लिहिलं, खोटं पडलं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 4 अग्रलेख केतकरांचे मी असे जपून ठेवलेत की त्यांनी अवघ्या 19 दिवसामध्ये एकाच व्यक्तीला जगातला सगळ्यात मोठा जगज्जेता, जगातला सगळ्यात क्षुल्लक माणूस, जगातला अजिंक्य विजेता अशी वेगवेगळी वर्णनं केलेली आहेत. म्हणजे त्यातलं एक वर्णन किती गमतीशीर होतं बघा, की अण्णा हजारेंनी तेव्हा युती सरकारमधल्या 4 मंत्र्यांचे राजीनामे मागत उपोषण सुरू केलं होतं. आणि अर्थातच शिवसेना भाजपच्या विरुद्ध अण्णा हजारे असल्यामुळे केतकरांना त्याचं भयंकर कौतुक होतं. त्यामुळे अण्णा म्हणजे काय, त्यांचा एका अग्रलेखाचं शीर्षक होतं 65व्या घरातला बादशाह. 65वं घर म्हणजे काय मित्रांनो, ते बुद्धिबळाचा पट असतो ना, त्याच्यावर 64 घरं असतात. आणि त्याच्या पलीकडे एक नवीन घर केतकरांनी निर्माण केलं आणि त्याच्यात नेऊन अण्णा हजारेंना बसवलं. म्हणजे यांनी बुद्धिबळ, किती बुद्धी रसातळाला गेलेली असते की बुद्धिबळाच्या पटावर जो खेळ होतो त्या पटावर 64 घरं असतील तर त्याच्या बाहेर कुठेही जाता येत नाही. पण केतकर 65वं घर निर्माण करतात, तिथे अण्णा हजारेंना नेऊन बसवतात आणि तिथे तो बसला असल्यामुळे 64 घरात खेळणाऱ्यांना 65व्या घरातल्या कोणाला शह देता येत नाही, मात करता येत नाही वगैरे वगैरे. पण त्याच मालिकेतला मला वाटते 19व्या किंवा 20व्या दिवसाचा जो अग्रलेख आहे त्याच्यात अण्णा हजारे म्हणजे रिमोट कंट्रोलची वापरून संपलेली बॅटरी आहे, उकिरड्यावर फेकून दिलेली. इथपर्यंत अण्णा हजारेंना 65व्या घरातून उकिरड्यावर फेकून दिलेली बॅटरी कुमार केतकरांनी बनवलेली आहे. माणूस किती धरसोड वृत्तीचा असतो, डावा पाय कुठचा तो कुमार केतकर आत्ता एक दाखवतील आणि युक्तिवाद करता करता हा बघा असं करतील. डावा उजवा करता करता कुठला डावा आणि कुठला उजवा हे पण ऐकणारा विसरून जातो. असे वडाची साल पिंपळाला लावत लावत कुमार केतकर युक्तिवाद करत जातात. असे कुमार केतकर सुद्धा एक प्रकारचे भविष्यवेत्ते आहेत. आणि त्यांचं भविष्य असं असतं की त्यांनी छाती ठोकपणे एखादी गोष्ट सांगावी की नेमकं उलटं घडलं म्हणून समजा. आणि आजचं नाही, मी तुम्हाला 30 वर्षाची गोष्ट सांगतोय. 95-96च्या काळातले अग्रलेख जेव्हा मी सांगतो
तेव्हा वाटचाल किती झाली आहे बघा, 27-26 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्यामुळे मला एकाने असा प्रश्न विचारला होता, मी मोदी समर्थक आहे म्हणून, की मोदी कोणालाच घाबरत नाहीत का, मोदी कोणाला घाबरणार नाहीत का, मोदी कशालाच घाबरणार नाहीत का, काहीही घडलं तरी मोदी घाबरणार नाहीत का, मोदी इतके निर्भय आहेत का, असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता. म्हटलं अजिबात नाही, मोदी हा माणूस आहे, कधी ना कधी त्याला प्रसंग येईल तेव्हा घाबरावंच लागणार, माणूस आहे आणि घाबरणं हा मानवी विकार आहे, का नाही घाबरणार म्हटलं. पण घाबरण्यासारखी परिस्थिती असली पाहिजे, घाबरण्यासारखी परिस्थिती असली पाहिजे. तो म्हणाला मोदींना घाबरण्यासारखी परिस्थिती काय असू शकते. म्हटलं हे समजून घ्यायचं असेल तर मोदी निर्धास्त का आहेत, निर्भय का आहेत हे आधी समजून घ्या. आपल्याला जोपर्यंत हे सगळे पुरोगामी शिव्याशाप देत आहेत, आपल्या पराभवाची मनोकामना करतायत, आपली यथेच्छ निंदा नालस्ती करतायत, याचा अर्थ आपण योग्य दिशेने वाटचाल करतोय, आपल्याला कुठलाही धोका नाही. हा आता नरेंद्र मोदी यांनी काढलेला एक निष्कर्ष आहे. राहुल गांधींनी घोटाळ्याचे आरोप करावेत, संजय राऊत किंवा सामनामधून आपल्यावर भयंकर भीषण आरोप व्हावेत, पुरोगामी ल्युटियन्स मीडियाकडून मोदी कसे पराभूत होणार याची आकडेवारी यावी. मोदी तितके निर्धास्त होत जातात, निर्भय होतात ते, की ठीक आहे चिंता नाही, चांगलं चाललंय. पण हेच मोदी ज्या कारणास्तव निर्धास्त आहेत ते कारण जर आपण काढून घेतलं तर मोदींना दरदरून घाम फुटेल. ज्या दिवशी मी त्या मित्राला सांगितलं, ज्या दिवशी बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, तो कोण आशुतोष आहे, कुमार केतकर आहेत, निखिल वागळे आहेत, संजय राऊत, उद्धव ठाकरे अशी मंडळी मोदी विजयी होणार, मोदी करतात ते बरोबरच आहेत, मोदी चुकत नाहीत असं म्हणायला लागतील, त्या रात्री मोदींना झोप लागणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत ही मंडळी सोकॉल्ड पुरोगामी, सोकॉल्ड शाहू फुले आंबेडकर अशी जी मंडळी आहेत ही मोदींच्या पराभवाचे भाकीत करत असतील, तोपर्यंत मोदी निश्चिंत मनाने झोप काढतील, निश्चिंत मनाने, निशंक मनाने काम करत राहतील. त्यांना कळतंय की हे शाप म्हणजे आपल्याला शुभशकून आहे. काल परवा तर लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर बोलताना सुद्धा मोदींनी ते सांगितलं की यांचे शिव्याशाप हे माझ्यासाठी वरदान आहे. सांगितलं ना, अविश्वास प्रस्तावावर जेव्हा मोदींनी लोकसभेत भाषण केलं तेव्हा सांगितलं ना, ह्या सगळ्यांचे शिव्याशाप हे माझ्यासाठी कायम वरदान ठरलेत आणि म्हणून हे जितका काळ शिव्याशाप देतील तोपर्यंत मोदी निर्धास्त असतील, चिंता नाही. यांचे शिव्याशाप याचा अर्थच आपण योग्य दिशेने चाललोय याची पोचपावती आहे. आणि असे जे कोणी लोक आहेत त्याच्यात कुमार केतकरांचा समावेश होतो. मित्रांनो, आज मी जेव्हा बोलतोय, हा व्हिडिओ करतोय, त्यावेळेला मी ABP माझा या वाहिनीवर कुठला तरी एक रिपोर्टर, त्याचं नाव मला ऐकलेलं आठवत नाही, त्याने कुमार केतकरांची मुंबईत भरलेल्या इंडिया या बैठकीच्या निमित्ताने मुलाखत घेतली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्यासाठी कमालीची सहानुभूती आहे, कमालीची लोकप्रियता आहे. आज उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातले 1 नंबरचे लोकप्रिय नेता आहेत आणि पुढच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या विषयीच्या सहानुभूतीचा परिणाम दिसणार आहे, प्रत्यंतर येणार आहे, प्रचिती येणार आहे. हे कुमार केतकरांनी केलेलं भाकीत आहे. आणि मोदी समर्थक असल्यामुळे किंवा उद्धव ठाकरेंचा टीकाकार असल्यामुळे
मला लक्षात आलं की यासारखं उद्धव ठाकरेंना कोणी शिव्या शाप दिलेले नसतील, अशी शापवाणी उद्धव ठाकरेंसाठी दुसऱ्या कोणी केलेलीच नसेल. केतकर वगैरे मंडळी ज्यांच्या मागे ठामपणे समर्थनाला उभे राहतात त्यांचा कारभार संपला म्हणून समजा तुम्ही. असे जेव्हा केतकर आजच्या त्या मुलाखतीमध्ये सांगतात, ABP माझाला दिलेल्या, की इंडियाचं आयोजन करून आता उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर गेलेत. असेच 5 वर्षापूर्वी अचानक चंद्राबाबू नायडू राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले होते आणि अशाच कतारीत हात एकामेकात गुंफून उभे राहत होते. आज त्यांचं नाव पण कोणी घेत नाही. आणि केतकर आज सांगतात की मुंबईतल्या बैठकीचं आयोजन आणि यजमानपद मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे आता राष्ट्रीय नेता झालेले आहेत. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी त्याच ABP माझा वाहिनीवर माझा कट्टा नावाच्या कार्यक्रमात केतकर आले होते आणि त्यांनी भविष्यवाणी केली होती. त्याची क्लिप शोधा, तुम्हाला मिळेल, 5 वर्ष जुनी आहे. केतकरांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की मोदी खूप घाबरलेत, मोदी निवडणुका घेणार नाहीत, 2019च्या निवडणुकाच होणार नाहीत आणि निवडणुका झाल्यात तर मोदी खात्रीपूर्वक पराभूत होतील. स्वर्गातून उतरले तरी प्रभू रामचंद्रसुद्धा मोदींना आता वाचवू शकत नाहीत. वरदान आणि शापवाणी याच्यातला फरक कळतो मित्रांनो. केतकर शाप देतात ते समोरच्या व्यक्तीसाठी वरदान असतं, वरदान असतं. आणि म्हणून मोदींसाठी जी शापवाणी केतकर उच्चारतात ते जर मोदींसाठी वरदान असेल तर कुमार केतकरांनी उद्धव ठाकरेंसाठी वरदानाचा उच्चार करणं ही शापवाणी होते ना मित्रांनो. उलटं होतं, सांगितलेल्याच्या नेमकं उलटं होतं. आणि म्हणून केतकरांची ती 5-7 मिनिटाची जी काय मुलाखत ABPवर दाखवली त्यामुळे मला एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. केतकर जर म्हणाले असते की उद्धव ठाकरे संपले, आता उद्धव ठाकरेंचा उज्ज्वल काळ सुरू झाला असता. पण केतकरांनी वरदान दिलं आणि केतकरांची वाणी वरदानाची असेल तेव्हा ती व्यवहारात, अनुभवात शापवाणी असते. हे आजपर्यंत वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं पुढल्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक एक पाऊल मोजून मापून टाकावं. त्यांच्यासाठी केतकरांनी वरदानाच्या रूपाने शापवाणी उच्चारलेली आहे. आणि केतकरांचंच आजवरचं रेप्युटेशन लक्षात घ्यायचं तर 2024च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा चंद्राबाबू झालेला असेल अशी मला भीती वाटते. कारण 2019च्या निवडणुकीपूर्वी आजच्या उद्धव ठाकरेंसारखे पुढे करणारे चंद्राबाबू 2019च्या निकालानंतर जे गायब झालेत त्यांना माध्यमातला कुठला पत्रकार विचारत नाही. आजकाल चंद्राबाबू काय करतात याची बातमीसुद्धा येत नाही. 2024च्या निकालानंतर केतकरांच्या भविष्यवाणीप्रमाणे किंवा शापवाणीप्रमाणे, वरदानाप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं काय होऊ शकेल याची कल्पना करा. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.